लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आमदार संजना जाधव यांच्या वतीने दीपावली निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार व पालकमंत्री संदीपान भुमरे हे होते। बातमी कन्नड येथून। कन्नड तालुक्याच्या आमदार संघर्ष कन्या संजनाताई जाधव यांच्या वतीने दीपावली निमित्त भव्य स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपानजी भुमरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। त्यांच्यासोबत वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे तसेच वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला जिल्हा संघटक भरतभाऊ राजपूत, जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील जगताप, तालुका प्रमुख नारायणभाऊ बोडखे, शहर प्रमुख रामभाऊ पवार, माजी सभापती आप्पासाहेब घुगे, नगरसेवक वाल्मिक लोखंडे, सभापती मनोज राठोड, जयेश बोरसे, प्रकाश सेठ अग्रवाल तसेच अनेक भावी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते। कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आणि फराळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। तालुक्यामध्ये 5 वर्ष तात्या मी फिरत होते तेव्हा बरीचशी लोक आमच्यावर टीका टिप्पणी करायचे। बरीचशी लोक म्हणायचे की कुणी माजी आमदार फिरतायत, कुणी जिल्हा परिषद सदस्य फिरत होतं, प्रत्येकाकडे कुठले ना कुठले पद होते, परंतु मी एकटी अशी होती की माझ्याकडे कुठल्या प्रकारचं पद नव्हतं। आणि मी तालुक्यात फिरत असताना आम्ही एखाद्याच्या सुखात जायचो, दुखात जायचो, लग्नात जायचो, कार्यात जायचो, तेव्हा पाठीमागनं लोक माझ्या कार्यकर्त्यांना हसायचे की 4 मुंडके घेतात आणि त्या एका बैला घेतात आणि फिरतात, तुमचं काय होणार आहे। परंतु तात्या, जसं तुम्ही आता म्हटले की आता कन्नडमध्ये जसं भाऊ बहिणीला बोलवत असतो, पण आता ही नवीन पद्धत झाली की बहीण भावाला बोलवते। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की माझ्या या सगळ्या भावांनी मला मागच्या वर्षी ओवाळणी देऊन टाकलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने मला त्यांना बोलवण्याची होती, म्हणून आज यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं। त्याच्यामुळे ही कार्यकर्ती लोक तात्या तेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले। निवडणूक लागायच्या अगोदर परिस्थिती अशी होती आमची सगळ्यांची की ताई एखाद्या गावात जाणार म्हटले की वाजतं। कारण मी तुम्हाला सांगते की माझ्या वडिलांना जेव्हा मंत्रिपदामध्ये पहिले मंत्री माझे वडील झाले तेव्हा ग्राहक आणि सर्वभुक्त असं काहीतरी एक पद त्यांना मिळालं। मलाही ते पदाचं नावही सांगता येईना असं पद माझ्या वडिलांचं होतं। माझ्या वडिलांकडे कार्यकर्ते यायचे आणि माझ्या वडिलांना विचारायचे की दादा तुम्हाला नेमकं हे पद कोणतं मिळालं, आमच्या डोक्याच्या वरून हे पद चाललं। माझे वडील त्यांना सांगायचे अरे पद कोणतंही असू दे, पण मी 12 भुक्याचं पानं आहे, तुमचं कोणत्याही मंत्र्याकडे काम पडलं तर ते काम त्या ठिकाणी मी करू शकतो। तशी भरत भाऊ तुमची प्रतिमा या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली। पद कुठलंही तुम्हाला असू द्या, पण भरत भाऊ म्हटले की ताईचे भाऊ असं म्हणून ओळखलं जातं। त्याच्यामुळे मी आमदार म्हणजे तुम्ही या ठिकाणी आमदार आहे। त्याच्यामुळे पदाच्या कुठल्याही गोष्टीचं आपण हे करू नका। आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी सगळे मिळून एकत्र येऊन की सगळे या ठिकाणी काम करणार आहोत। आता अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांची किती शेतकरी लाभार्थी आपल्या या ठिकाणी झाले, तसे मला वाटतं जवळपास सर्वच शेतकरी लाभार्थी झालेले आहेत। 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहे असा मेसेज तहसीलदारांकडून या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे। त्याबद्दल मी या महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी सांगते की आता आमच्या निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत, आता तुमच्या सगळ्यांच्या निवडणुका या ठिकाणी बाकी आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सगळ्या सर्कलची कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणूक आपल्या सर्वांना लढायची आहे। महायुती जो उमेदवार आपल्याला एक चांगला कार्यक्रम म्हणजे दीपावली निमित्त स्नेहमिलन आणि कार्यकर्त्याचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं ताईला मी धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम काल होणार होता, पण काही कारणास्तव सर आज ठेवण्यात आला। ताईला मी सांगितलं काल मी येतो, मला थोडं काम आहे लवकर सोडा। ताईंना सांगितलं नाही तुम्हाला मला भरपूर वेळ द्यावा लागेल, म्हणून आज
हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज मुद्दाम होऊन आम्ही सगळे उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा खरोखर ताईला धन्यवाद देतो. आणि कन्नड तालुक्याविषयी सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं. मला एक सांगायचं की ताई, मला एक सांगायचं की सगळ्यात महत्वाचं, जर आपल्या हातून जर कुठलं जर यश आलं असं आमदार झाल्याच्या नंतर जी सगळ्या कन्नड तालुक्याची इच्छा होती, मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस खासदार झालो होतो आपल्या आशीर्वादानं, त्यावेळेस मी कन्नडमध्ये आपल्या कार्यक्रमात मी शब्द दिला होता. आपण सगळे उपस्थित होतो. कुठल्याही परिस्थितीत आश्रम घाटाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं जर काम आपल्याला कोणतं करायचं तर आपल्याला घाटाचं करायचं. आणि ताई तुमचा वारंवार पाठपुरावा होता. वारंवार आपण गडकरी साहेबांशी चर्चा केली आणि लोकसभेत सुद्धा हा आवाज उठवण्याचं काम आपण केलं. कारण मी सांगितलं त्यावेळेस सविस्तर लोकसभेत, आज बी आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये आपण आवाज उठवला की कन्नडची परिस्थिती वाहतुकीची कशी, किती दुरून जावं लागतं. कन्नडची परिस्थिती या घाटामुळे बिकट झालेली, व्यवहारावर परिणाम झालेला आहे, सगळा वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. आणि हा विषय मी सभागृहात मांडला, लावून धरला. गडकरी साहेबांना मी भेटलो आणि अनेक वेळा चर्चा झाली. आणि आज त्याला यश आलं. ताई तुम्ही आमदार झाल्या, हा तालुक्याचा प्रश्न महत्वाचा हा सुटलेला आहे. आज आपल्याला हा विषय आपण लावून धरला आणि अनेक जणांनी आंदोलन केले, उपोषण केले, पण हा विषय आपण लावून धरला. नुसतं चर्चा होत होती पण प्रश्न सुटत नव्हता. पण तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालो, तरी आमदार झाल्या आणि आपल्याला यश आलेले. म्हणून मला एक सांगायचं की आज जवळजवळ 2,500 कोटी रुपये आपल्या या घाटाला मंजूर झालेले. आपल्याला कल्पना आहे की आता आपला बोगदा किती किलोमीटर राहील, आपल्याला याची कल्पना आहे. आपला पूल किती राहील, हे सगळं GR मध्ये आलेले. मला एक सांगायचं की आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आणि मी सांगितलं होतं की कन्नड मध्ये सगळ्यात अगोदर काम तर आपल्याला सगळेच करायचे, कारण कन्नड तालुक्याची परिस्थिती त्यांनी सांगितलं की बरेचशा मागण्या आहेत, रस्ते असेल, अनेक विषयावर चर्चा झाली. पण मला सांगायचं की हे जे काम आहे हे काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आणि मला सांगायचं की आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं आणि गडकरी साहेबांच्या आणि आपल्या मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित दादा असेल, सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा कन्नडचा आश्रम घाटाचा विषय आपला हा, मला वाटतं आज त्याला आपल्याला यश आलेले. म्हणून मला सांगायचं की जो अनेक दिवसाचा विषय होता हा कुठंतरी आता हा मार्गी लागलेला आहे. मला वाटतं तरी आपण स्वतः जाऊन गडकरी साहेबांचं आपण अभिनंदन करणारे, मोदी साहेबाला आपण भेटणारे. आणि तात्या ज्यावेळेस हा विषय मोठा आहे, ज्यावेळेस याचं आता टेंडर निघेल, काही फॉरेस्टची आता परवानगी राहिलेली आहे, ती फॉरेस्टची सुद्धा परवानगी मिळून जाईल, कारण आता काही कुठला विषय येणार नाही. आणि मला एक सांगायचं की आपल्याला स्वतः मोदी साहेबाला कसं आणता येईल, गडकरी साहेबाला कसं आणता येईल, मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला आणून आपल्याला याचं आपल्याला उद्घाटन कसं करता येईल 1-1.5-2 महिन्यात, कारण आता आचारसंहिता लागल आणि निवडणुका झाल्याच्या नंतर मला वाटतं हा विषय आपण निश्चित उद्घाटन करून याच्यासाठी आपण प्रयत्न करू. दानवे साहेबांनी सुद्धा आपल्याला मदत केली, सगळ्यांनी यामध्ये मदत केलेली. फक्त मला एक सांगायचं नाही की काम करीत असताना जितकं काही आपल्याला काम करता येईल इमानीद्वारे तितकं काम करण्याचा आपला प्रयत्न. आपण फक्त कमी कुठं पडतो, जाहिरातीत कमी पडतो. आपण फक्त आपल्याला जाहिरातबाजी करता येत नाही. मला तर कधीच जमलं नाही. काय मी फक्त काम इमानीद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. सभागृहात विषय कोण मांडतं, भेटतो कोण आणि बोर्ड लावतो कोण, हा एक विषय मला काही कळत नाही. काय मतदारसंघ कोणाचा, मी कोणाला बोलणार नाही. काय
पण मला काय म्हणायचं की जर काम आम्ही नाही केलं तर तुम्ही जरूर आम्हाला दोन, पण काम जर केलं तर त्याचं त्याला श्रेय भेटलं पाहिजे या मताचा. पण मला सांगायचं नाही, तुम्ही फिकीर करू नका. कन्नड जसं आता बोरणारे सर्वांनी सांगितलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.